एकीकडे मुलीच्या बारशाची तयारी सुरू असताना दुसरीकडे त्या चिमुकलीच्या मातेनेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील काटकर पार्क येथे घडली आहे। दरम्यान या विवाहितेच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप करत पती प्रतीकसिंह काटकर, सासरा वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि नणंद ऋतुजा काटकर यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। अस्मिता प्रतीकसिंह काटकर असे त्या मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे। रविवारी 12 जुलै रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। अस्मिता आणि प्रतीकसिंह यांचा विवाह 1 वर्षापूर्वी झाला होता। त्यांना एक मुलगी जन्माला आली होती आणि या मुलीच्या बारशाची जय्यत तयारी घरात सुरू असताना या चिमुकल्याच्या मातेने हे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे। दुसरीकडे अस्मिताच्या आईसह नातेवाईकांनी सुरुवातीपासूनच अस्मिताला शारीरिक आणि मानसिक छळ सुरू असल्याचा सांगत ही आत्महत्या नसून घातपातच आहे आणि सासरच्या लोकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। हुंडाबळी केलाय। मुलगी झाली म्हणून टॉर्चर केल्याने, मुलगी झाली म्हणून टॉर्चर करून करून मारल्याने तिने। परवा दिवशी शुक्रवारी पोरगी माझी बोलले, मम्मी 15 तारखेला बारसं घाल, ऑगस्टला 15 तारखेला म्हणून। बारशाचा खर्च बी माझ्याकडेच, ह्यांचं बाळ माझ्याकडे खर्च। डिलेव्हरी झाली, हा पहिल्या बाळात पण आई करते, असू देत, दिलं का पोरगी सुखात राहू देत। 7वा महिना केला, अधिक महिना करून घेतल्याने, डिलेव्हरीला एवढे पैसे देऊन सुद्धा अधिक महिना करून घेतल्याने। 3 वर्षातनं एकदा येते अधिक महिना कर। बाबाला किती हजार पगार आहे, पोरगी भावा म्हणणाऱ्याला किती हजार पगार आहे। माझं सगळं दागिनं ठेवून माझ्या पोरगीची हाऊस केली का या घरात सुखी राहू दे पोरगी म्हणून, आणि हिने मारून टाकल्याने माझ्या पोरीला। कोणाकोणावर संशय? किती? 4 जण, सगळी ती 4 जण आहेत। ननंद म्हणणारी प्रतीक मनीषा काटकर, पहिला सासू म्हणणारी प्रतीक काटकर, वीरेंद्र काटकर आणि ऋतुजा काटकर, 4 पण आहेत ती। आजीला पोरगी म्हणणाऱ्या दिवाळीला गेली। आता दिवाळीला आम्ही मिनत्या करून करून म्हटलं पहिली दिवाळी आहे, घेऊन ये म्हणून आली सासरला। कुठं? लाटगावला आली, माझ्या सासरला आली। आजी नात म्हणणारी सांगणार की नाही आजीला, जरा तरी असं करतात तसं करतात। या नवऱ्या म्हणणाऱ्या ऐकल्या तेवढीच गोष्ट, तिथं काही बोलला नाही लाटगावात। इकडे कोल्हापुरात घेऊन आला, इथं टॉर्चर केल्या। नंदन म्हणणारी असा मोबाईल काढली आणि असा मारली का आमच्या घराण्याचं वाटोळं लावलीस म्हणून, आजीला सांगितलं म्हणून। असा घासून गेला पुरीला असा। मुलगा मुलगी काय नेमकं होतं, आणखी काय नेमका त्रास दिला गेला? मुलगा होता असं सांगून कपडे घेतले, काय नेमकं? मुलग्याची कपडे, फुल कपडे मुलग्याची घेतल्याने, जाऊन घरात बघा जावा। 8व्या महिन्यातच घेतली, 8व्या महिन्यातच शॉपिंग केल्याने। मुलग्याची फुल कपडे मुलग्याचे आहेत, त्यांच्यात एक सुद्धा मुलगीचा कपडा नाही। तुमच्या मुलीने यापूर्वी तुम्हाला याबाबतच्या तक्रारी दिल्या होत्या का? दिल्या होत्या, कारण तिला नांदायचं आहे। मम्मी आम्ही 96 कुळी आहे, आपण नांदून दाखवणार, तुमच्या इज्जतीसाठी नांदून दाखवणार, आणि जास्तच त्रास व्हायला लागला तर मम्मी मी आत्महत्या करणार नाही, तुझ्या डोक्याची शपथ आहे। हा घातपात म्हणायचा? हो घातपातच आहे, तुझ्या डोक्याची शपथ आहे। मला सहन नाही झालं तर मी येणार आहे म्हणून सांगितली। तुला ज्या क्षणी फोन केला त्या क्षणी येऊन मला घेऊन जा म्हणून सांगितले। पाळणा 52,000चा पाळणा घेतल्याने, 40,000 रुपये पे केले आणि बारशाच्या वेळेला बाकीचे पैसे करायचे होते। कुठलं बाळ 52,000च्या पाळण्यात, 2,000च्या पाळण्यात झोपू शकत नाही बाळ? हा? आणि तिथं दाखवायसाठी तुम्ही स्टेटस घालायसाठी 6,000 रुपये खर्च करणार तुमच्या स्वतःचे, आणि बेबी राजा जन्माला आली म्हणून सगळ्या स्टेटसला भाऊबंधांनी दाखवायसाठी। एक भाऊबंद बारशाला का नाही आला त्यांचा? भाऊबंधांनी सांगितल्याने मुलगीकडे लक्ष द्या, त्यांच्याच भाऊबंधांनी का सांगितल्याने मला मुलगीकडे बी लक्ष द्या म्हणून? बघायला हॉस्पिटलात आलेल्या भाऊबंधांनी एकटीन सांगितली तुमच्या मुलगीकडे बी लक्ष द्या। का सांगतोय असं माणूस? त्यांचंच भाऊबंद। काय मागणी आहे आता कारवाईची काय मागणी आहे? आता त्यासनी फाशी व्हायला पाहिजेत, कठोर शिक्षा हीच। खुनाच्या बदले खून, काय करायचंय तू?